आपण पाहणार आहोत DNA फिंगरप्रिंटिंग. आता DNA फिंगरप्रिंटिंग जो आहे हा किंवा ही जी प्रोसेस आहे ही बायोटेक्नॉलॉजीची प्रोसेस आहे. की बायोटेक्नॉलॉजीच्या प्रोसेसमध्ये DNA फिंगरप्रिंटिंग हे तिचं एक काय म्हणू आपण की टेक्निक आहे. जसं टिश्यू कल्चर आहे, नंतर जीन ट्रान्सफर आहे, ट्रान्सजेनेसिस आहे किंवा ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आहे, क्लोनिंग आहे, DNA फिंगरप्रिंटिंग आहे, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी आहे. ही बायोटेक्नॉलॉजीमध्ये येतं किंवा याचे बायोटेक्नॉलॉजीमध्ये डिफरंट व्हेरियस टेक्निक्स आहे. त्याच्यामध्ये टिश्यू कल्चरचा पण सुद्धा यूज होतो. म्हणजे मॉडर्न डे बायोटेक्नॉलॉजी जे आहे दॅट रिव्हॉल्व्स मोर अराउंड द जेनेटिक इंजिनिअरिंग. आणि जे सायंटिस्ट आहे त्यांनी रिसर्च करून नवीन नवीन टेक्नॉलॉजी जे आहे ते वापरलेले आहे. त्याच्यामध्ये आता आपण पाहू DNA फिंगरप्रिंटिंग. हा या चॅप्टरमधला सगळ्यात शेवटचा पार्ट आहे, DNA फिंगरप्रिंटिंग आणि अप्लिकेशन ऑफ द DNA फिंगरप्रिंटिंग. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जीन्स विच आर प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम्स that are responsible for determining the characters of organism as well as for the inheritance of the character. म्हणजे जीन्स जे प्रेझेंट राहतात क्रोमोझोमवरती हे जीन्स रिस्पॉन्सिबल फॉर राहतात फॉर द पॅटर्न ऑफ द इनहेरिटन्स अँड दॅट ऑल्सो डिटरमाइनिंग द कॅरेक्टर ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. आणि क्रोमोझोम जर घेतले जनरली तर दॅट इज मेडअप ऑफ DNA. आणि DNA जर घेतलं तर दॅट इज द जेनेटिक मटेरियल फॉर मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्स. आणि जेव्हा आपण केव्हाही म्हणतो की DNA हा जेनेटिक मटेरियल प्रेझेंट आहे मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझममध्ये, आणि सो दॅट इनहेरिट द पॅटर्नल जीन्स अँड these paternal genes that are differ from our parents mainly due to the recombination of the paternal and maternal genes. So the new organisms which are formed that show some variations. त्याच्यामध्ये आपल्याला डिफरन्सेस दिसतात. म्हणजे डिफरन्सेस बिटवीन द पॅरेंटल जनरेशन अँड द ऑफस्प्रिंग्स त्याला आपण व्हेरिएशन्स असं म्हणतो. म्हणून एव्हरी इंडिव्हिज्युअल जे राहतं दॅट हॅज इट्स युनिक जेनेटिक मेकअप अँड धिस जेनेटिक मेकअप मे बी कॉल्ड ॲज द फिंगरप्रिंट. प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं जेनेटिक मेकअप जे राहतं हे युनिक असतं आणि त्याला आपण फिंगरप्रिंट असं म्हटलं जातं. आणि म्हणून हे सगळे जे फॅक्टर्स आहे ड्यू टू द ऑल दीज फॅक्टर्स, जसं ऑल दीज फॅक्टर्समध्ये मी सांगितलं तुम्हाला की मॅटर्नल आणि पॅटर्नल जीनचं रिकॉम्बिनेशन आहे अँड ड्यू टू दॅट डिफरन्सेस दॅट आर ऑल्सो अराईज and that also show the mutation. And due to all these factors every individual that has its unique genetic makeup and this genetic makeup that may be called as the fingerprint. And the technique developed to identify a person with the help of the DNA fingerprint ही जी टेक्निक आहे की ज्याच्यामध्ये DNA रेस्ट्रिक्शन ॲनालिसिसचा यूज करून DNA प्रोफाइलिंग किंवा DNA फिंगरप्रिंटिंग केली जाते. ही टेक्निक डेव्हलप केलेली आहे टू आयडेंटिफाय अ पर्सन. द टेक्निक डेव्हलप टू आयडेंटिफाय अ पर्सन विथ द हेल्प ऑफ DNA रेस्ट्रिक्शन ॲनालिसिस दॅट इज कॉल्ड ॲज द DNA प्रोफाइलिंग ऑर दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द DNA फिंगरप्रिंटिंग. त्याच टेक्निकला DNA फिंगरप्रिंटिंग किंवा DNA प्रोफाइलिंग असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. आता DNA फिंगरप्रिंटिंग टेक्निक जी आहे ही टेक्निक जी आहे दॅट इज बेस्ड ऑन द आयडेंटिफिकेशन ऑफ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. आयडेंटिफिकेशन ऑफ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स प्रेझेंट इन धिस वंडर मॉलिक्यूल DNA फिंगरप्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये. ठीक आहे. DNA फिंगरप्रिंटिंग टेक्निक जी आहे ही कशाच्या बेसवरती आहे की न्यूक्लियोटाइडचा जो बेस सिक्वेन्स प्रेझेंट आहे आपल्या DNAमध्ये त्याच्यावरती. आणि अबाउट 99.9% ऑफ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स इन ऑल द पर्सन्स दॅट इज सेम. म्हणजे या ठिकाणी न्यूक्लियोटाइडचा जो सिक्वेन्स आहे हा सगळ्या पर्सन्समध्ये काय राहतो इन ऑल द पर्सन्स इज सेम. किती 99.9% जो राहतो हा सगळ्या याच्यामध्ये काय राहतो सेम राहतो. आणि ओनली म्हणजे आपण म्हणू 0.1% जो सिक्वेन्स राहतो हा डिफरंट राहतो. म्हणजे ओनली सम शॉर्ट सिक्वेन्सेस ऑफ द न्यूक्लियोटाइड्स दॅट आर डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन.
आता DNA फिंगरप्रिंटिंगमध्ये हे जे शॉर्ट सिक्वेन्सेस ऑफ द न्यूक्लियोटाइड्स आहे त्याचाच यूज केला जातो. आणि इन द पॉप्युलेशन एव्हरी पर्सन घेतलं तर दॅट शोज अनयुज्युअल सिक्वेन्सेस ऑफ 20 to 100 base pair and which are repeated several times, so they are called as the variable number of tandem repeats असं त्याला म्हटलं जातं. VNTRS असं म्हटलं जातं. म्हणजे 99.9% DNA जो आहे किंवा न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स जो आहे जो DNA वरती प्रेझेंट आहे इन ऑल द पर्सन्स दॅट इज सेम. Only some short sequences of the nucleotides that are differ from person to person. आणि हे जे शॉर्ट सिक्वेन्सेस ऑफ द न्यूक्लियोटाइड्स राहतात त्याच्यामध्ये जवळपास 20 to 100 बेस पेयर्स प्रेझेंट राहतात. अँड दिस 20 to 100 बेस पेयर्स दॅट आर रिपीटेड सेव्हरल टाइम्स, सो दे आर कॉल्ड ॲज द व्हेरिएबल नंबर ऑफ टँडम रिपीट्स. VNTRS असं म्हटलं जातं. आणि हे जे व्हेरिएबल नंबर ऑफ टँडम रिपीट्स आहे तर हे जे व्हेरिएबल नंबर ऑफ टँडम रिपीट्स जे आहे दॅट इज द की फॅक्टर इन DNA फिंगरप्रिंटिंग. म्हणजे याचाच यूज जो आहे हा कशामध्ये होतो, DNA फिंगरप्रिंटिंगमध्ये याचा यूज होतो. ठीक आहे. तर म्हणून ही जी व्हेरिएबल नंबर ऑफ टँडम रिपीट्स आहे तर याच्यामध्ये द लेंथ ऑफ the region having variable number of tandem repeats different in each individual. प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये याची जी लेंथ आहे ही डिफरंट असते अँड हेन्स इट इज द की फॅक्टर इन DNA फिंगरप्रिंटिंग. प्रत्येक पर्सन जर घेतला तर प्रत्येक पर्सनमध्ये VNTRS जी लेंथ आहे ही डिफरंट असते. कोणाचीही 2 पर्सन जर घेतले आपण एका घरातले जरी 2 पर्सन घेतले तरी त्यांचे VNTRS जे आहे हे सेम राहत नाही. हा जो राहतो हा डिफरंट असतो. ठीक आहे. म्हणून हा फक्त मॅटर्नल किंवा पॅटर्नल जे आहे याच्याशीच रिलेटेड राहतो VNTRS. म्हणून लेंथ ऑफ द रिजन्स हॅविंग VNTRS इज डिफरंट इन ईच इंडिव्हिज्युअल अँड हेन्स इट इज द की फॅक्टर इन DNA फिंगरप्रिंटिंग और DNA प्रोफाइलिंग. म्हणून DNA फिंगरप्रिंटिंग आणि DNA प्रोफाइलिंगमध्ये अनयुज्युअल सिक्वेन्सेस जो आहे त्याच्यामध्ये 20 to 100 बेस पेयर्सच प्रेझेंट राहतात अँड दिस 20 to 100 बेस पेयर्स दॅट आर रिपीटेड सेव्हरल टाइम्स. जसं तुम्हाला माहीत आहे 4 नायट्रोजन बेसेस आहे, ॲडेनाईन, ग्वानाईन, सायटोसिन आणि थायमिन. तर DNAमध्ये असे काही बेस सिक्वेन्सेस असतात की जे नेहमी रिपीट होत जातात आपल्या DNAमध्ये. तर म्हणून हे जे रिपीट होणारे जे सिक्वेन्सेस आहे त्याला VNTRS असं म्हटलं जातं. आणि VNTRSचाच यूज जो आहे हा DNA फिंगरप्रिंटिंग किंवा DNA प्रोफाइलिंगमध्ये केला जातो. आता DNA फिंगरप्रिंटिंगच्या स्टेप्स कोणत्या कोणत्या आहे या टेक्नॉलॉजीच्या. पहिली जी स्टेप आहे तिला म्हटलं जातं आयसोलेशन ऑफ द DNA जो आहे तो DNA ऑब्टेन केला जातो फ्रॉम ॲनी मटेरियल. जसं अवेलेबल लाईक ब्लड आहे, सिमेन आहे, हेअर रूट आहे, स्किन आहे किंवा मग टिश्यू आहे. याच्यापासून काय केलं जातं त्याला आयसोलेशन त्याचं केलं जातं. म्हणजे ओन्ली स्मॉल अमाऊंट ऑफ टिश्यू जो आहे जसं लाईक ब्लड, हेअर रूट्स, स्किन एक्सेट्रा याच्यापासून. म्हणजे आपल्याला DNA मस्ट बी रिकवर्ड फ्रॉम द सेल ऑर द टिश्यूज ऑफ द बॉडी ऑर द ॲनी टाईप ऑफ द होस्ट. जसं ब्लड, सिमेन, हेअर रूट, स्किन किंवा एखादा टिश्यूचं मटेरियल जे आहे त्याच्यापासून त्याचं आयसोलेशन ऑफ द DNA केलं जातं. सेकंड स्टेप आहे तिला म्हटलं तर रेस्ट्रिक्शन डायजेशन. आयसोलेटेड DNA जो आहे दॅट इज ट्रीटेड विथ द रेस्ट्रिक्शन एन्झाईम, एंडोन्यूक्लिएज एन्झाईम. हीच एंडोन्यूक्लिएज एन्झाईम जे आहे याचा यूज होतो फॉर द कटिंग ऑफ द DNA into the small fragments having the variable length. आणि हा जो फिनॉमिनन आहे त्याला म्हटलं रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम असं म्हटलं RFLP असं त्याला म्हणतात. की आयसोलेटेड DNA जो आहे हा रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज एन्झाईममुळे त्याचं कटिंग केलं जातं इंटू द स्मॉल फ्रॅगमेंट्स. आणि हे जे फ्रॅगमेंटेशन होतं त्याच्यामध्ये मग व्हेरिएबल लेंथ फॉर्म होते. म्हणून या फिनॉमिननला RFLP असं म्हटलं जातं.
रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम असं म्हटलं जातं. एंडोन्यूक्लिएज एन्झाईम हा DNA ला कट करण्यासाठी त्याचा यूज होतो. तिसरी स्टेप आहे, त्या स्टेपला म्हटलं जातं जेल इलेक्ट्रोफोरेसिस. DNA सॅम्पल जे आहे ते ॲगॅरोज जेलमध्ये त्याचं लोकेशन केलं जातं अंडर ॲन इलेक्ट्रिक इन्फ्लुअन्स. जसं आता याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोड वापरले जातात आणि जे आतमध्ये जे मीडियम वापरलं जातं ते मीडियम राहतं अगार अगारचं मीडियम, ज्याला आपण ॲगॅरोज जेल असं म्हणतो. तर DNAवरती सगळ्यांना माहिती आहे की निगेटिव्ह चार्ज असतो, म्हणून निगेटिव्हली चार्ज DNA फ्रॅगमेंट जे राहतात ते पॉझिटिव्हली चार्ज पोलवरती काय होतात, अट्रॅक्ट होतात. आणि द मुवमेंट ऑफ दीज फ्रॅगमेंट्स डिपेंडिंग अपॉन द लेंथ ऑफ द फ्रॅगमेंट. जसं फ्रॅगमेंटची जी लेंथ आहे त्याच्यानुसार त्याची मुवमेंट होते आणि मग त्याची त्या पोलवरती, जसं DNAवरती निगेटिव्ह चार्ज असतो म्हणून पॉझिटिव्ह पोलवरती त्याची बँड फॉर्म होते, म्हणजे दॅट रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ द बँड्स डिपेंडिंग अपॉन द लेंथ. म्हणजे ज्या ठिकाणी सगळ्यात पहिले कमी लेंथवाला DNA, नंतर त्याच्यापेक्षा जास्त लेंथवाला DNAचा फ्रॅगमेंट, मग त्याच्यापेक्षा जास्त, मग त्याच्यापेक्षा जास्त, असा या पोलवरती काय होतो की पॉझिटिव्ह पोल जो आहे त्याच्यावरती DNAचे फ्रॅगमेंट्स जे आहे ते अट्रॅक्ट होतात आणि फॉर्मेशन ऑफ द बँड्स होतं. आणि डबल स्टँडर्ड DNA जो आहे दॅट इज स्प्लिट इंटू द सिंगल स्टँडर्ड DNA. DS म्हणजे डबल स्टँडर्ड, SS म्हणजे सिंगल स्टँडर्ड DNA बाय अल्कलाइन केमिकल्स. कारण की हा DNA तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना डबल स्टँडर्ड हेलिकल मॉडेल आहे आणि त्याचे फ्रॅगमेंट्स केल्याच्या नंतरही तो डबल स्टँडर्डमध्ये राहतो, तर त्याला सिंगल स्टँडर्ड DNAमध्ये कन्व्हर्ट केलं जातं बाय द अल्कलाइन केमिकल्स. नंबर 4ची जी स्टेप आहे याला जेल इलेक्ट्रोफोरेसिस असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी ॲगॅरोज जेलचा यूज केला जातो. नंबर 4 स्टेप आहे त्याला म्हटलं तर साऊदर्न ब्लॉटिंग असं म्हटलं जातं की या ठिकाणी हे जे DNA फ्रॅगमेंट्स जे आहे हे सेपरेट केले जातात अँड दॅट आर ट्रान्सफर टू अ नायलॉन मेम्ब्रेन और दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर. नायलॉन मेम्ब्रेन ही नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर मध्ये नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपरपासून फॉर्म झालेली राहते, म्हणून हे जे फ्रॅगमेंट्स फॉर्म झालेले आहे ते सेपरेटेड DNA फ्रॅगमेंट जे आहे हे नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपरवरती ट्रान्सफर केले जातात आणि बाय प्लेसिंग इट ओव्हर द जेल अँड सोकिंग देम विथ फिल्टर पेपर ओव्हरनाईट. म्हणजे ओव्हरनाईटसाठी, एका नाईटसाठी त्याच्यामध्ये त्या फिल्टर पेपरवरती त्याचं सोकिंग केलं जातं. नंबर 5 सिलेक्शन ऑफ द DNA प्रोब. ही 5व्या नंबरची स्टेप आहे की या ठिकाणी नोन सिक्वेन्स ऑफ द सिंगल स्टँडर्ड DNA जो आहे हा प्रिपेअर्ड आहे, that is called as the DNA probe, and DNA probe that is obtained from organisms or that is prepared by the cDNA preparation. cDNA चं मीनिंग होते कॉम्प्लिमेंटरी DNA. कॉम्प्लिमेंटरी DNA म्हणजे आपला जो DNA आहे त्याचा कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड फॉर्मेशन करणे, त्याला कॉम्प्लिमेंटरी DNA असं म्हटलं जातं. जसं या ठिकाणी 2 लायब्ररी असतात, एकाला जिनॉमिक लायब्ररी म्हणतात आणि दुसऱ्याला cDNA लायब्ररी असं म्हटलं जातं की ज्या ठिकाणी DNAचे जे बेस सिक्वेन्सेस आहे ते स्टोअर करून ठेवले जातात. जसं लायब्ररीमध्ये पुस्तकं स्टोअर करून ठेवले जातात आपल्या बुक्स लायब्ररीमध्ये, तसे ह्युमनची पण लायब्ररी आहे ह्युमन जिनोमची, तर तिला एकीला cDNA लायब्ररी म्हणतात आणि दुसऱ्याला जिनॉमिक लायब्ररी म्हणतात. जिनॉमिक लायब्ररीमध्ये पूर्ण जिनोम असतो ह्युमन जिनोम आणि cDNA लायब्ररीमध्ये कॉम्प्लिमेंटरी DNA जो आहे तो फक्त काय राहतो त्या ठिकाणी प्रेझेंट राहतो. म्हणून सिलेक्शन ऑफ द DNA प्रोब केलं जातं. आपला DNA फ्रॅगमेंट आता नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपरवरती आहे आणि दुसरा जो DNA आहे जो हायब्रिडायझेशनसाठी वापरणार आहे त्याला DNA प्रोब असं म्हणतात आणि DNA प्रोबमध्ये नोन सिक्वेन्स ऑफ द सिंगल स्टँडर्ड DNA हा प्रिपेअर्ड केला जातो आणि ही जी प्रिपरेशनची मेथड आहे तर त्या प्रिपरेशनच्या मेथडमध्ये रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्सचा यूज होतो, त्याला cDNA प्रिपरेशन मेथड असं सुद्धा म्हटलं जातं. आणि DNA प्रोब जो आहे हा डिफरंट ऑर्गॅनिझम्सपासून त्याचं प्रिपरेशन केलं जातं. फॉर एक्झाम्पल
आपल्या भारतामध्ये ही जी टेक्नॉलॉजी आहे ही लालजी सिंग या सायंटिस्टनी सगळ्यात पहिले शोधून काढलेली आहे, डॉक्टर लालजी सिंगनी. आणि या ठिकाणी रेडिओॲक्टिव्ह DNA प्रोब जो आहे, हा रेडिओॲक्टिव्ह DNA प्रोब जो वापरलेला आहे तो वापरलेला आहे वाय क्रोमोझोम ऑफ द फिमेल ब्रँडेड क्रेट स्नेक. कशाचा वापरलेला आहे? वाय क्रोमोझोम ऑफ फिमेल ब्रँडेड क्रेट स्नेक DNA प्रोब. काय सांगितलं मी? जो आर्टिफिशियल DNA प्रोब जो घेतला जातो तो डॉक्टर लालजी सिंग यांनी, आपल्या इंडियन जे सायंटिस्ट आहे डॉक्टर लालजी सिंग यांनी वाय क्रोमोझोम ऑफ द फिमेल ब्रँडेड क्रेट स्नेक, म्हणजे या क्रेट स्नेकमध्ये काय आहे की फिमेल जे राहतं ना, तर त्याचा जो क्रोमोझोमचा सेट आहे तो XY असतो, आणि मेल जर घेतलं तर मेलमध्ये क्रोमोझोम जे राहतात ते YY क्रोमोझोम असतात. ठीक आहे, फिमेलमध्ये XY असते. तर याच्यामधला हा जो फिमेलमधला Y क्रोमोझोम आहे बँडेड क्रेट स्नेकचा, हा प्रोब DNA म्हणून ऑब्टेन केलेला आहे. त्याला BKM DNA म्हणतात. BKM DNA. BKM दॅट इज स्टँड फॉर बँडेड क्रेट मिनी सॅटेलाइट. बँडेड क्रेट मिनी सॅटेलाइट. ठीक आहे, याला रेडिओॲक्टिव्ह DNA प्रोब असं सुद्धा म्हटलं जातं. रेडिओॲक्टिव्ह DNA प्रोब हा कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड असतो जो ह्युमनच्या सेलमधला नसतो. जसं ब्लड आहे, सिमेन आहे, किंवा हेअर रूट आहे, किंवा टिश्यू सॅम्पल आहे, याच्यामधला नसतो. तो हा रेडिओॲक्टिव्ह जो वापरलेला जो प्रोब DNA असतो हा दुसऱ्या ऑर्गॅनिझमचा असतो, जो हायब्रिडायझेशनच्या टेक्नॉलॉजीमध्ये वापरला जातो. म्हणून याला म्हटलं जातं सिलेक्शन ऑफ द DNA प्रोब. त्याच्यामध्ये नोन सिक्वेन्स ऑफ द सिंगल स्टँडर्ड DNA हा प्रिपेअर्ड केला जातो. दॅट इज कॉल्ड ॲज द DNA प्रोब, अँड दॅट इज ऑब्टेन फ्रॉम द ऑर्गॅनिझम्स, ऑर दॅट इज ऑल्सो प्रिपेअर्ड बाय द कॉम्प्लिमेंटरी DNA प्रिपरेशन मेथड, अँड द DNA प्रोब दॅट इज लेबल्ड विथ द रेडिओॲक्टिव्ह आयसोटोप. ठीक आहे, त्याच्यानंतर ची स्टेप आहे हायब्रिडायझेशन.